हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातनं पळ काढलेला आहे। एसआयटी पथकाकडून खरातच्या पत्नीचा शोध सुरू आहे। खरातचा मुलगा हर्षवर्धन एसआयटीच्या ताब्यात आहे। त्याला नुकतंच एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे। तर अशोक खरातच्या पत्नीचा शोध सुरू झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात यांनी पळ काढलेला आहे। एसआयटी पथकाकडून त्यांचा शोध घेतला जातोय। राहुल वाघ या संदर्भातली माहिती देतात। राहुल, खरं तर आपण जर एकंदरीत बघितलं तर शिर्डीमध्ये अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह अन्य 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एसआयटी शिर्डी पोलिसांचं पथक एक नाशिकच्या दिशेने रवाना झालं होतं, तर दुसरं पथक हे पुण्याच्या दिशेने रवाना झालं होतं। शिर्डीमध्ये एसआयटीचं पथक हे आल्यानंतर या ठिकाणच्या घराची झाडझडती घेण्यात आली। त्यामध्ये कल्पना खरात कुठे मिळून न आल्याने त्यांच्या मुलाला हर्षवर्धन खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर त्यांच्यासोबत आता एका युवकाला देखील एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे। तर आता त्यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणी घेऊन जाण्यात आलेले चौकशीसाठी। एकंदरीत आता यांच्याकडून काय चौकशी केली जाते आणि कल्पना खरातचा सुगावा यांच्या माध्यमातून लागतो का हे देखील आता बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर उद्या अशोक खरात याला नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यापूर्वीच आता एसआयटीच्या या सर्व घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला दिसून येतंय। या ठिकाणी अशोक खरात यांच्या पत्नी आणि त्यांचं कुटुंब राहत होतं, या संदर्भातली काही माहिती मिळते? किती दिवसांपासून या ठिकाणी ते वास्तव्यास होते आणि त्यानंतर आत्ता त्या तिथे उपस्थित नाहीयेत, तर या ठिकाणी नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती? खरं तर एकंदरीतच आपण जर बघितलं तर तृप्तबाला हा बंगला 2012 साली बांधण्यात आला होता। याच ठिकाणी हा उच्चभ्रू वस्तीमध्ये खरं तर हा बंगला बांधण्यात आला होता। या ठिकाणी अनेक माजी आमदारांचे देखील निवासस्थानी आहे। खरं तर याचं अशोक खरात याचं कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यास होतं आणि आपण जर आता एकंदरीत बघितलं तर एसआयटीच्या पथकाकडून संपूर्ण घराची चौकशी करण्यात आली। या ठिकाणी त्यांना कल्पना खरात या मिळून न आल्याने अखेर त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतलं। त्याच्यासोबत एका युवकाला देखील ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते। एसआयटी करून नेमकी त्यांची चौकशी करून काय काय खुलासे बाहेर येतात हे देखील बघणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद संपूर्ण माहिती